या नोटीस बोर्डवरती इतक्या साऱ्या चिठ्ठ्या लावलेल्या, बोललो एखादी कामाची आहे का बघावी, पण याच्यातल्या एका चिठ्ठीने तर वाटच लावली आपली. तर नमस्कार बाबांनो, तर मी आपला सुजल. आत्ता आपण नाही का कॉलेजला निघालेलो. मग मी जुन्नरला पोहोचलो, तितक्यात आपले सगळे मित्र भेटले. आता यांच्याबरोबर कॉलेजला चाललेलो. मग म्हटलो आपल्या महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घ्यावे आणि मग काही कॉलेजच्या दिशेने निघावी पटापट, कारण की ना आपल्याला कॉलेजला झालता उशीर. म्हटलो अरे आपण थोडं लेट नाही आलो, आपण नाही का अख्खच लेट झाले. वर्गात येऊन बघतोय तर काही सर नाही आणि मॅडमही नाही. आईला म्हटलं विषय अवघड आहे. त्यानंतर नाही का आत्ता आपण चाललेलो दुसरीकडे. म्हटलो अरे कॉलेजमध्ये फिरून बघावं नक्की काय विषय चालू आहे कॉलेजमध्ये. मग नाही का हे आपले दोन मित्र नाही का यांचे अलगच नशे चाललेले. त्यानंतर नाही का आपण मस्तपैकी ना डब्बा वगैरे खाऊन घेतला. म्हटलो विषय कसा आहे ना, पहिली पेटपूजा झाली पाहिजे. डब्बा वगैरे खाऊन झालता आणि इथपर्यंत आपली लाईफ एकदम सुखात होती. पण जेव्हा मी या नोटीस बोर्डकडे आलो ना, इकडं मला आपल्या डायरेक्ट पेपरचं टाइम टेबल भेटलं. त्यानंतर नाही का थोडीशी आपली वाटच लागलेली, कारण आज आपल्याला कळलेले पेपर आहे आणि उद्यापासून डायरेक्ट आपले पेपर चालू होणार होते. म्हटलं आता विषय ना लईच अवघड झालाय, पण त्यात काही विषय नाही, आपण अभ्यास करू. म्हटलं आता आहे ना थोडं टेन्शनच आलतं बरं का. मग म्हटलं आता जरा मित्रांबरोबर टाइमपास करू. फोटो काढाय आलतो. अरे भाऊ झाडाच्या मागं जाऊन काय करत होता, कांती पोज देत होता, मलाच काही कळत नाही राव. म्हटलं जाऊन दे, आता आपले पेपर चालू होते, इथून पुढचे ब्लॉग तुम्ही पाहाच.